नमस्कार, तुझं तू खामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत मऊ, जाळीदार आणि अगदी तोंडात विरघळणार अशी पारंपरिक कोकणी घावन. फक्त काही साहित्य आणि काही मिनिटात तयार होणारा कोकणातील पारंपरिक घावन. अशी रेसिपी एकदा नक्की करून पहा. तुमचं घावन तव्याला चिकटतं किंवा जाळीदार होत नाही का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज मी तुम्हाला परफेक्ट घावन बनवण्याच्या सगळ्या टिप्स सांगणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. मी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले. चवीनुसार मीठ घालूयात आणि पाणी घालूया. लागेल तसं पाणी घालून हलवून घ्यायचं. त्याच्यात गाठी व्हायला नकोत अशी काळजी घ्या. एकदम पातळ बनवून घ्यायचं. असं बॅटर पूर्ण असं बनलं पाहिजे. तुझं तू खा YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तवा गरम झालाय. तूप घालूयात. तेलही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मस्त कांद्याला फिरवून घेऊया. घावण्यासाठी तवा परफेक्ट चूज करा. घावन हे तव्याच्या साईडहून टाकत जायचं. एकदम मध्येच टाकायचं नाही, कारण मध्येच तवा गरम असतो, साईडला तवा थोडा कमी गरम असतो. त्यामुळे आपण स्टार्टिंग तव्याच्या कडेपासून करायचं. आपण घावन करताना तव्यावर कांद्याने तेल लावले, त्यामुळे तेलाचा पातळ थर तयार होतो. घावन तव्याला चिकटत नाही आणि सुंदर जाळीदार टेक्स्चर मिळायला मदत होते. त्यामुळे आपण तेल लावण्यासाठी कांदा वापरला. आपण असे जाळीच्या भांड्यावर ठेवायचं, जेणेकरून घावन आपल्या आपापसात चिकटणार नाही. अजून एक करून बघूयात. एक फुलपात्र घ्यायचं मस्त आणि कडेने ओतून घ्यायचं आणि मग सेंटरला ओतायचं. मस्त जाळीदार बनतायत ना. 3 ते 4 मिनिट ठेवायचं. असं तुम्ही चाकूचा वगैरे यूज करून कडा मोकळा करू शकता. परत उलताना काढून घेऊयात. मस्त जाळीदार घावन झाले आणि हलकंसं काढून घ्यायचं. गॅस हा मीडियम ठेवायचा. मस्त पांढरं शुभ्र जाळीदार घावन आपलं झाले. मस्त आपले सर्व घावन रेडी आहेत. मस्त जाळीदार आणि पांढरे शुभ्र दिसत आहे. आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी ऑसम टेस्ट लागते. खोबऱ्याची चटणी आणि तांदळाचं घावन बेस्ट लागतं. किंवा तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागतं. जर ही पारंपरिक घावन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.